व्हॉट इज लिक्विडिटी? आज आपण फॉरेक्स ट्रेडिंगमधील एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहे. लिक्विडिटी म्हणजे काय? ही कन्सेप्ट समजला तर तुमची ट्रेडिंग अजून सोपी आणि सेफ होईल. तर चला समजता. लिक्विडिटी म्हणजे करन्सी किती सहज बाय आणि सेल करता येते. जर तुम्ही ट्रेड पटकन बाय करू शकत असाल आणि सेल करू शकत असाल तर ते मार्केट हायली लिक्विडेट आहे. फॉरेक्समध्ये लिक्विडिटी जास्त का आहे? फॉरेक्स हे जगातील सर्वात मोठं फायनान्शियल मार्केट आहे. दररोज ट्रिलियन डॉलरचा व्यवहार होतो. बँक, मोठे इन्स्टिट्यूट्स आणि बिग प्लेयर्स सगळे एकत्र ट्रेड करतात आणि इम्पॉर्टंट म्हणजे हे मार्केट 24 तास ओपन असतं. बेस्ट करन्सी पेअर्स फॉरेक्समध्ये मेजर पेअर्समध्ये सर्वात जास्त लिक्विडिटी असते. फर्स्ट आहे युरो USD, सेकंड आहे GBP USD, थर्ड आहे USD CHF, फोर्थ आहे USD JPY आणि कमोडिटीमध्ये सगळ्यात जास्त ट्रेड होणारी पेअर XAU USD गोल्ड ह्या मेजर पेअरमध्ये हाय लिक्विडिटी असते. लिक्विडिटी कोणतं टाईम आणि सेशनमध्ये अवेलेबल असते? एशियन सेशनमध्ये 5:30 ते 8 सकाळचे, लंडन सेशनमध्ये 11:30 ते 2 दुपारचे, न्यूयॉर्क सेशनमध्ये 5 ते 8:30 रात्रीचे. तुम्ही ह्या टाईम झोनमध्ये ट्रेड करू शकता. लिक्विडिटी इम्पॉर्टंट का आहे? सगळ्यात पहिला फॅक्टर, प्राइस स्मूथ मूव्ह करते. ट्रेड इझिली बाय सेल करता येतो. बेटर एंट्री आणि एक्झिट मिळते. आय होप तुम्हाला लिक्विडिटी ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लिक्विडिटी कुठे अवेलेबल असते आणि ती कशी ग्रॅब करायची हे बघणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.